बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार, प्रकरण 16. 8 दिवस झाले. दमडीचा धंदा नाही. फक्त केळीवाले भैये रस्त्यावर केळ्यांचे फणे घेऊन फिरतात आणि धंदा करतात. त्यांना चिंता नाही. तांदूळवाल्या बाया तांदळाच्या छोट्या मोठ्या डोक्यावर घेऊन उभ्या राहतात. पण त्यांचाही धंदा नाही. लक्ष्मी राधीला सांगत होती, आतल्या गाळेवाल्या भाजीवाल्यांनी पोलिसांना पैसा चारून रस्त्यावरच्या भाजीवाल्यांना हाकलायचा डाव केलाय. त्यामुळं भाजीचं फळांचं गिराईक आता गाळेवाल्यांकडे जातं. रस्त्यावर बसणारे सगळे धंदेवाले चिंतेत होते. राधीला मात्र चिंता नव्हती. होती का नव्हती ते देऊला कळत नव्हतं, पण ती बेफिकिरी दाखवत होती. रोज बाजारात यायची, फेरी मारायची. गस्त घातल्यासारखे पोलीस फिरायचे. अदनं सालढाणा सुद्धा फेरी मारायचा. रस्त्यावर धंद्याला बसणारे सगळे यायचे आणि दिवसभर तिथेच चुळबुळायचे. फक्त राधी एखादी फेरी मारायची. पोलिसांचीच नव्हे तर सालढाणीची सुद्धा चेष्टा करायची. सालढाणा मिशीत हसायचा. तिला निरखून बघायचा. तीही हसायची आणि तंगड्या उडवीत निघून जायची. दुपारी सिनेमाला जाऊन बसायची. 2दा ती देऊला सुद्धा घेऊन गेली होती. थिएटरात उजेड असताना तिनं देऊचा हात हातात घेऊन आपल्या मांडीवर ठेवला होता. सबंध सिनेमाभर 2-3दा तर तिनं त्याचा हात आपल्या गालावर सुद्धा फिरवला होता. एकदा तर पडद्यावर बच्चन रेखाचं प्रेम चालू असताना ती त्याच्या मनगटाला चावली. कीर्तिकर रोडवर देऊ भेटला किंवा तो जेवायला तिच्या घरी गेला की ती हटकून त्याला पाहिलेल्या सिनेमाची स्टोरी सांगायची. कुठल्या नटांची कुठल्या नट्यांची लफडी आहे ते सुद्धा त्याला सांगायची. पण देऊचं त्यात लक्ष नव्हतं. त्याला काळजी होती पोलिसांची गस्त कायम झाली तर धंदा कुठं करायचा. रात्री तो मास्तरांना विचारायचा, मास्तर, आम्ही इमानानं रस्त्यावर धंदा केला तर पोलिसांच्या आणि म्युन्सिपाल्टीच्या लोकांचं काय जातं? मास्तर म्हणायचे, अरे रहदारीला अडचण होते. स्टेशनातून लोकांचा लोंढा बाहेर येतो. एवढ्या लोकांनी चालायचं कुठं? तुम्ही फुटपाथ अडवले तर. पण लोकांना त्यांच्या वाटेतच भाजीपाला मिळतो. 2 पैसे स्वस्त, त्याचं काय? रस्ता घाण होतो. भाजी रस्त्यावर सडते. झाडूवाल्याचे पैसे घ्या तुम्ही. फुटपाथवर बसण्याचं थोडं भाडं घ्या. पण धंदाच करू नका म्हटलं तर मग आमच्या पोटाचं काय? त्या लक्ष्मीचा पोरगा इंग्रजी शाळेत शिकतो. त्याच्या बसचंच भाडं महिन्याचं 25 रुपये आहे. तिनं करायचं काय? मग देऊच सदऱ्याच्या बाह्या दंडावर उडून घेत म्हणाला, कधी कधी वाटतं सगळ्या फळभाजीवाल्यांनी एकदा साल्यांच्या अंगावर तुटून पडावं. हे सगळं मास्तर पैशासाठी आहे. उद्या आम्ही पैसे चारले तर सगळं सुशेगात होईल. खूप वेळ तो जमिनीकडे बघत बसून राहिला. या महिन्याला साबाजीला काय पाठवलं नाही? मास्तरांनी विचारलं. भाजीपाल्याच्या धंद्यात बरकत आल्यापासून तो गेले काही महिने साबाजीला दर महिन्याला 25 रुपये पाठवित होता. मास्तरच मनी ऑर्डर लिहायचे. आलेल्या पावत्या जपून ठेवायचे. राहू दे या महिन्याला, धंद्याचं काय होतंय ते बघतो, असं तो म्हणाला आणि एकदम संतापानं फुटला. ओरडून म्हणाला, या मायझयांना पैसे पाठवलं तेच चुकलं माझं. मास्तर चमकून बघत राहिले. एकदम त्याने ढेकर दिला. आता नाही पाठवायचे पैसे. नाही नाही पाठवणार. मग मायझयानं, तो मोठ्यानं ओरडला. असं आपण मोठ्या भावांबद्दल बोलू नये देवजी. मास्तरांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा तो परत ओरडला, का का
ते माझे कोण लागतात? भाव. एकदा एका शब्दानं त्यांनी मला गणपतीला बोलावलं, शिमग्याला ये म्हटलं. मालूचं लग्न झालं, चुलत्याला आमंत्रण नाही दिला. तो तारवटलेल्या डोळ्यांनी मास्तराकडे बघत राहिला आणि त्याच रागात तो वळला आणि जिना उतरला. देऊ कीर्तिकर रस्त्यावर आला. पोलीस जागा मिळेल तिथे फळीवर भाजीवाल्यांच्याच खोक्यावर बसले होते. राधी इंदूला सिलसिला सिनेमाची स्टोरी सांगत होती. इंदूचं पोट जबरदस्त टरारलेलं होतं. कुठल्याही क्षणाला बाळंत होईल असं. तिचा नवरा दारू पिऊन गटारात पडल्यासारखा एका बंद दुकानाच्या कडेला झोपला होता आणि उजेडाचा त्रास नको म्हणून त्यानं आपली पांढरी टोपी तोंडावर ठेवली होती. देऊ क्षणभर राधीच्या बाजूला उभा राहिला आणि राधीची स्टोरी ऐकू लागला. अमिताभ बच्चन रेखा के लपडे में पडा, तो जया बोंबलेगीच ना, असं सिलसिलाचं सार काढून ती इंदूला विचारत होती. तेवढ्यात इंदूचा नवरा फिसकारला. ते केसात काय खातं ते? आणि तो कुशीवर वळला. इंदू बसल्या बसल्या जडपणे पुढे सरकली आणि नवऱ्याच्या धुळीनं भरल्या केसात उवा शोधू लागली. तरीही राधीची स्टोरी चालूच होती. तिने ढुंकून सुद्धा देऊकडे वळून पाहिलं नाही. देऊनं थोडा वेळ थांबून खाकरून पाहिलं, पण नाहीच. तसा रागारागानं देऊ चालत राहिला पुलाच्या दिशेनं. वाटेत तांदूळवाल्या बाया कष्टी होऊन उभ्या होत्या. त्यांच्या डोक्यावर तांदळाच्या मोटल्या होत्या, पण धंदा होत नव्हता. त्या सर्वजणी पोलिसांच्या तोंडांकडे बघत दात ओठ चावत होत्या. देऊ पुढे गेला. त्याला त्या महारोगी बाईची आठवण झाली. नवरा घाटकोपरला. नवऱ्याला सोडून, घरदार सोडून रस्त्यावर येऊन पडायचं, तिथंच कधीतरी मरायचं. कशाला काही अर्थ नाही. 2 बोचक्यांना टेकून पिल्लू बसली होती, आराम झोपल्यासारखी पाय सोडून. पलीकडे अंधळा गात होता, खंजिरी वाजवीत होता. गाताना त्याच्या आगीत जळलेल्या गळ्याच्या शिरा विचित्र तडतडत होत्या. पिल्लू झोपली होती, डोळे मिटलेले होते, पण जागी होती की झोपली होती ते कळत नव्हतं. देऊ तिथं उभा राहिला. एक क्षण त्याला वाटलं, आपण खूप दिवसांनी पुलावर आलो. हातात किटली नाही. आपण पिल्लूच्या समोर असं उभं राहणं बरं दिसेल का? एकदम बाजूला टॅक्सीवाला थांबला तर? तू इथं कशाला थांबलायस असं त्यानं विचारलं तर? तरी सुद्धा तो थोडा वेळ तसाच उभा राहिला, पिल्लूच्या झोपलेल्या तोंडाकडे बघत. परत त्याच्या मनात तोच प्रश्न आला, ही कोण आहे? हिचा तो टॅक्सीवाला कोण? दुरून धाकूबाईचा बाकीट येत होता. त्याच्या एका हातात किटली होती, किटलीला बांधलेली शेगडी. दुसऱ्या हातात पाण्याची बादली, त्यात चहाची ग्लास. कपाळावर एक छोटी परात होती. देऊला वाटलं, बाकीट पिल्लूला चहा पाहिजे का विचारील, मग पिल्लूला जाग येईल. पण त्याआधीच कुणीतरी हाक मारल्यासारखी पिल्लू जागी झाली. मांजरानं डोळे किलकिले करीत उघडावे तसे तिने डोळे उघडले. काही दिसत नसल्यासारखी ती देऊकडे पाहत राहिली. देऊ तिच्याशी हसला, मग तीही हसली. तिनं पाय जवळ घेतले. ती बोलेल असं त्याला वाटलं नव्हतं, पण तिनं पटकन विचारलं, किधर होता रे तू? इधरच, असं म्हणत देऊ तिच्या पुढ्यात उकिडवा बसला. चाय लाया? वो चाय का काम छोड़ा. क्यों? ऐसाच. ती त्याच्याकडे बघत राहिली. त्याच्याकडे, त्याच्या जाकिटाकडे, पायजम्याकडे, पायातल्या जाडजूड चपलांकडे. तिची बुबुळ फक्त क्रमाक्रमानं वरनं खाली खाली येत होती. बघता बघता ती आत्मविचार करीत होती. पलीकडे आंधळा जबरदस्त शिरा ताणत अभंग गात होता. नजर न आवे आत्म ज्योती, तेल न बत्ती बुझ न जाती, नाही जागत नाही सोती. ती अजून देऊला एकटक नजरेनं बघत होती. बघता बघता एक बोट आपल्या ओठावर आपटत होती. तिचे ओठ जरा सुजमट दिसत होते.
आणि तोंड लालसर तांबारलेलं. तेवढ्यात कोणीतरी फुटपाथवरनं जाता जाता तिच्या पुढे हात अधेली टाकली. ती चटकन झेलत पैसे टाकणाऱ्याशी गोड हसली. देऊनं वळून पाहिलं. पैसे टाकणारा सुटाबुटात होता. त्याचं तोंड दिसलं नाही, पण पारशी असावा, उतार वयाचा, आस्तेच चालला होता. देऊच्या मनात विचार आला, कोण असेल हो? 5-10 पैसे नाहीत, एकदम 8 आणे. वो मद्रासी मास्टर जी आता है. कौन? वो लुंगी वाला 10-10 पैसा सुबह देता हमेशा. ती हसली आणि म्हणाली, सुबह सुबह मास्तर जी आताच, भवानी ती उसकाच. जैसा चमके निर्मल मोती, कहत कबीरा सुन भई साधू, घर घर वाचत पोथी. असं म्हणत आंधळ्यानं जोरानं खंजिरी बडवली आणि तो स्वच्छ दात दाखवीत खूप मोठ्यानं गुदगुल्या केल्यासारखा हसला. त्याचं हसणं हे देऊला एक कोडच होतं. हा आंधळा असा एकदम मोठ्यानं का हसतो? या परिस्थितीत त्याला हसवतं तरी कसं? आंधळा हसता हसता एकदम म्हणाला, पिलू, कोण गो बैठेला? पिलूनं उत्तर दिलं नाही. ती अजून देऊकडे बघत होती. देऊच्या मनात प्रश्न येत होता, ती आपल्याकडं अशी का बघते? असं बघताना तिच्या मनात आपल्याबद्दल काय असेल? ती बघते तशीच राधीही बघते. दोघींचंही मनातलं काही कळत नाही. तेवढ्यात धाकूबाईचा बाकीट आला. चाय लेव, देऊ तिला म्हणाला. ती मानेनं नको म्हणाली आणि देऊशी हसली. चाय लाव, मैं पैसा देता. खाने को देव. लेव, मंगता हो लेव. भागीट शेगडी आणि बादली टेकून उकिडवा बसला. त्यानं डोक्यावरची परात खाली उतरवली. त्यात बटाटे वडे, मेदू वडे, डाळ वडे होते. तिने सगळे चाचपून दाबून पाहिले आणि 2 बटाटे वडे आणि 2 डाळ वडे घेतले. वर लाले लाल मिरची, लसणीची चटणी. ग्लासभर चहा तिनं कपात घेतला. सगळा कपात मावावा म्हणून घाई घाईने ती थोडा चहा प्यायली. कपापेक्षा ग्लास मोठा होता. देऊनं बाकीटच्या हातावर पैसे ठेवले तसा तो उठला. जाता जाता म्हणाला, अभी तेरा चाय ऊपर नहीं आता ये अच्छा है. देऊ काहीच बोलला नाही. बाकीट निघून गेला. पिलू वडे खात होती आणि खाता खाता गरम चहा पित होती. धाकूबाई वडा असली पण ती, एवढंच ती म्हणाली आणि परत देऊला निरखून बघत राहिली. तिच्याशी मनात प्रश्न येतो, तो असा का येतो? चहा का देतो? त्यातल्या आत विचार करीत त्याला बघतच राहिली. पिलू, वो आता? त्यानं मध्येच विचारला. त्यानंही मनाशी ठरवलं नव्हतं विचारण्याचं. कोण रे? वो टॅक्सीवाला? हाँ. रोज? हाँ. क्यों? देऊ काही बोलला नाही. खाऊन चहा पिऊन झाल्यावर ती उठून उभी राहिली. ती खूप वेळानं उठली होती. तिनं दोन्ही हात वर करून अंगाला आळोखे पिळोखे दिले. देऊही उभा राहिला. बघता बघता तो एकदम विरघळल्यासारखा झाला. खोल मातीत रुतल्यासारखा तो एकदम जागच्या जागी जखडला. पिलूचं पोट एकदम पुढं आलेलं दिसलं. असंच की काही आहे? तो तिच्या पोटाकडे बघत राहिला. तो तसा पाहतोय हे तिच्या लक्षात आलं. ती एकदम जांघा मांड्या खाजवीत हसली आणि तिने विचारलं, क्या देखता रे? देऊ परत परत तिच्या पोटाकडे बघत राहिला. मग त्यानं धीर करून विचारलं, पिलू, तू बच्चे वाली है? बच्चा होने वाला है? हा. ती केसांच्या बटा करा करा खाजवीत हसली. तिचं सुजमट तोंडातलं हसणं वेगळं होतं. किस्से? त्यानं विचारलं पण ती बोलली नाही.
उलट त्याच्याच डोळ्यात चमत्कारिक टक लावून बघत राहिली. किसे, त्यानं परत विचारलं, पण तिनं उत्तर दिलं नाही. देऊ थोडासा बेभान होत होता. टॅक्सीवाले से? ती काही बोलली नाही. त्याच्या डोळ्यांत डोळे खुपसून पाहत ती म्हणाली, तुम्हारे से. एवढं बोलून ती हसली. तेवढ्यानं सुद्धा देऊ एकदम थरारला, पण क्षणात भानावर आला. काही न बोलता वळला आणि चालत राहिला. चालता चालता त्याचा दारू प्यायल्यासारखा तोल जात होता. आंधळ्याचा नवा अभंग त्याचा पाठलाग करीत होता. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. देऊन वळून पाहिलं. नायलॉनच्या मळकट लुगड्याचा घोळ पसरून ती 2 लाद्यांच्या फटीवर बसली होती आणि पिशाब करीत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.